आज मी तुम्हाला दोडक्याचं पिठलं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, दोडका घेतलेला आहे, हा 200 ग्रॅम आहे, एवढा मोठा आहे आणि एकदम कवळ आहे। आता जर हा निबार असला की नाही तर ह्याच्या शिरा काढायच्या। स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काढू म्हणजे काढल्या नाही तर चालेल, नसेल आवडत तर तुम्ही काढू शकता। ह्या शिराची चटणी, दोडक्याच्या वड्या, दोडक्याची भजी, दोडक्याचं थालीपीठ सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। पण तुम्ही कधी खाल्लं पण नसेल सुक्कं पिठलं तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने सुक्कं पिठलं करून बघा। आता आपल्याला खिसायचे काय माहिती आहे का, अशा खिसणीने, जास्त बारीक अशा खिसणीने खिसायचं नाही, थोड्याशा मोठ्या मोठ्या। तर ह्याचं पण बारीकच होतं, पण जे दुसरे असतात ना एकदम बारीकवाले त्यांना करू नका। तर हे मी खिसून घेते। काल काय केलं होतं मी, हे टाकलं होतं, भरलेली भेंडी टाकली होती। तुम्हाला काय आवडली नाही का, जरा मला कमेंट करून सांगा आणि कोणी कोणी रेसिपी बघितली ती पण मला कमेंट करून सांगा। दोडका बघा मी खिसून घेतलेला आहे अशा पद्धतीमध्ये। ह्याचं पाणी वगैरे असं पिळून वगैरे काढायचं नाही बिलकुल। कढाई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचं अर्धी पळी, आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकतं, आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा चमचा मोहरी टाकायची, एकदम बारीक अशी आहे। छोटा चमचा जिरं, कढीपत्ता, त्यात टाकणार आहे हिंग पावडर, हिरवी मिरची आणि लसूण असा कुटून घेतलेला आहे 1 चमचा, 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आणि 6 पाकळ्या लसणाच्या। हे परतून घेते, थोडंसं हलकंसं परतून घेतलेलं आहे। ही जी पिठलं बनवतोय ना आपण दोडक्याचं, हे थोडंसं झणझणीत चांगलं लागतं। तर ह्याच्या मिरच्या घेतल्या त्या तिखटवाल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। एक मीडियम आकाराचा कांदा, थोडासा याला कांदा जास्त घातला तर चालेल, चमच्याच्या मापानं 3 चमचे। तर हे पण कांदा चांगला भाजून घेते। कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे, त्यात बाकीचं साहित्य टाकून घेऊया। छोटा चमचा हळद, अर्धा चमचा टाकलेला आहे मसाल्याच्या डब्यातलं, मिक्स करून घ्यायचं चांगलं साहित्य टाकल्यानंतर कुठलं पण। आता हिरवी मिरची जर खात नाही ना तर लाल मिरची पावडर टाका, पण हिरव्या मिरचीनं काय होतं, चव छान येते। दोडका खिसलेला टाकून घ्यायचा, परतून घेऊया आपण। आता मीडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। दोडक्याला कसं पाणी सुटतं ना खिसलेलं, ते पाणी पूर्णपणे आपलं आटलेलं, एकदम सुक्कं सुक्कं नाही झालेलं, पण अशा पद्धतीत बघा मी परतून घेतलेलं। चांगलं परतून घ्यायचं याला। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, मिक्स करून घेते। गॅस एकदम आता बारीक करणार आहे। अर्धी वाटीपेक्षा जास्त असं बेसन पीठ घेतलेलं आहे, आपल्या घरी घरगुती चक्कीवर दळलेलं आहे, कोणतं पण घेतलं तरी चालेल। खूप जणांच्या अशा कमेंट असतात म्हणून हे मी सांगितलं। ह्याला काय करणार आहे, बारीकच गॅसवर चांगलं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून ह्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत। पीठ चांगलं ह्याच्यामध्ये खिसामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, असं चांगलं परतून घ्यायचं। गॅस एकदम बारीक आहे आणि कढई खूप जाड आहे। फास्ट गॅस करायचाच नाही, मीडियम बी करायचं नाही, बारीक गॅसवरच करायचं। ते मस्त असं बघा परतलेलं आहे। ह्याच्यामध्ये काय करणार आहे, 2 ते 3 चमचे मी शेंगदाणे भाजून मोठे मोठे कुटलेले आहेत, मिक्स करून घेते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण चांगलं मी असं परतून घेतलेलं आहे। पहिला खीस चांगला परतून घ्यायचा, जेवढं पाणी सुटलं होतं ना ते चांगलं सुकवायचं। मग त्याच्यात काय होतं माहिती आहे का, दोडका अर्धा आपला शिजला जातो, चांगला कच्चापणा निघून जातो ना त्याचा। आता हे गॅस तर एकदम बारीक आहे, एकदम थोडंसं बघा, हे पाणी एवढं मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये। गॅस आता वाढवणारच नाही, मी मिक्स करून घेते। पाणी टाकल्यानंतर बघा असं पातळ होतं, थोडंसं होऊन द्यायचं पातळ झालं तरी, कारण आपलं पीठ शिजलं पाहिजे। दोडका परतल्यानंतर पण चांगला हे होतो, शिजला जातो, वापरला जातो, चांगलं परतायचं। ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, बारीक गॅसवरच एक 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचं। लक्षात ठेवायचं, आपली कढई पातळ असेल तर एकदा हलवायचं, जाड असेल जर वाटते तुम्हाला की गॅसवर आपल्या ह्या करपल तर मग हलवायचं, नाहीतर 5 ते 7 मिनिटं चांगले एक वाफ काढून घ्यायचे। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं 5 ते 7 मिनिट, एकदा सुद्धा मी हलवलेलं नाही आहे। तर हे बघा असं खाली लागतं, तरी वरचं बघा तसंच आहे चांगलं, हे काय करपत नाही, एकदा हलवायचं। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, तुम्हाला हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस सुद्धा तुम्ही पिळू शकता, नाही तर खाताना जरी तुम्ही घेतलं तरी पण चालू शकतं। असं चांगलं मिक्स करायचं, गॅस वाढवायचंच नाही, कारण ही कसं होतं माहिती आहे का, खाली चिटकून बसतं पीठ मग। आणि जर तुम्ही थोड्या थोड्या वेळानं जर हलवलं का नाही तर मग असं थोडंसं खाली जे आपलं चिटकतं ना तर ते चिटकणारच नाही। हे बघा मस्त होतं आणि खूप चविष्ट बरं का। हे ना डाळीचं पण मी बनवते, तुम्हाला जर तशी रेसिपी पाहिजे असली तरी मला कमेंट करून सांगा। हल्ली काय होतं, तुम्ही लोक कमेंट करत नाही त्यामुळे काही समजतच नाही, तर थोडंसं कमेंट करून विचारलं ना किंवा सांगितलं ना मला दाखवा, तर मी जरूर दाखवेन। डाळीचं पण छान होतं हे, आणि असं पण छान होतं। तर अशा पद्धतीत एकदम झटपट असं तुम्हाला मी दोडक्याचं पिठलं करून दाखवलेलं आहे सुक्कं। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।